आत्ता तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनाबद्दल बोललात आणि शिकवण्याबद्दल, शिक्षण पद्धतीबद्दल बोललात. पण आत्ता या क्षणाला भारतामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत, तर आपण एका वेगळ्या स्टेजवरती उभे आहोत. एका बाजूला आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण झेपावतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अनेक गोष्टींना कुठल्यातरी एका ठराविक विशिष्ट गोष्टींशी जोडून बघितलं जातं. आत्ता या घडीला जगाच्या स्पर्धेत जर आपण बघितलं तर भारतासमोरचं आणि भारतीय तरुणांसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय वाटतं तुम्हाला? चॅलेंज म्हणजे मी नेहमी म्हणतो म्हणजे तुमचं उत्तर मी वेगळ्या तऱ्हेने देतो थोडंसं. मला कुणीतरी म्हटलं होतं की म्हणजे एकदा हे चालली होती, चर्चा चालली होती की सगळ्यात मोठं पॉवरफुल इक्वेशन काय आतापर्यंतचं सायन्समधलं. तर कुणीतरी म्हणाले न्यूटन्स लॉ, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. तुम्हाला आठवत असेल, एफ इक्वल टू एम ए, आठवतं ना? हां. तर दुसरं म्हणालं नाही, न्यूटन नव्हे, आईन्स्टीन, ई इक्वल टू एम सी स्क्वेअर, नाही का? तर माझ्याकडे आले, मला म्हणाले अरे सर्वात मोठं इक्वेशन कुठलं? तर म्हटलं नाही, न्यूटन नाही, आईन्स्टीन नाही. अरे न्यूटन नाही, आईन्स्टीन नाही? म्हटलं नाही, ई इक्वल टू एफ. ई इज एज्युकेशन, एफ इज फ्युचर. लक्षात आलं का? पण हे इक्वेशन मी नंतर बदललं. एज्युकेशन इज नॉट फ्युचर, कारण PhD झालेली माणसं आज लोअर डिव्हिजन क्लार्कला अप्लाय करतात. कळलं का? ह्याचा अर्थ एज्युकेशन झालं आहे त्यांचं, PhD झाली आहे, पण हे होत नाही आहे. म्हणून एज्युकेशन प्लस अपॉर्च्युनिटी इज इक्वल टू फ्युचर. संधी हा त्यातला सर्वात मोठा चॅलेंज आज ह्या संध्या त्यांच्यासाठी निर्माण करणं महत्त्वाचं आहे. आता सर एक छोटा प्रश्न विचारू. आता AI आणि या सगळ्या गोष्टींमुळं, रोबोटिक्स, AI आल्यामुळं आपलं आयुष्य सुलभ होईल, अनेक गोष्टी सोप्या होतील. पण ह्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, मधल्या क्लासकडे अपॉर्च्युनिटीज होत्या, त्या अपॉर्च्युनिटीज जातील असं म्हटलं जाते. कम्प्युटरला त्यावेळेला ही ओरड झाली होती, पण नंतर तसं झालं नाही. अनेक वेगळ्या संधी वेगळ्या प्रकारच्या शिक्षणामुळे उपलब्ध झाल्या. तर तुम्हाला AI आणि रोबोटिक्स याचा आपल्या आयुष्यावर कितपत म्हणजे सकारात्मक परिणाम मोठा दिसतोय, पण त्याच्या काय धोकेसुद्धा तुम्हाला वाटतात अशा आहेत? असं आहे बघा, कुठली टेक्नॉलॉजी जी आहे त्याचे दोन्ही तऱ्हेने उपयोग करता येतात. जसं ड्रोन, परवा ते तुम्हाला कल्पना आहे, अमेरिकेने ते अल-कायदाच्या यांना उडवलं ड्रोन वापरून. पण त्याचवेळी ड्रोनचा वापर मेडिकल सप्लायसाठी केला जातो, इथे भलाईसाठी आणि इकडे मारण्यासाठी. कळलं ना? कुठलीही घ्या. इंदिरा गांधीचं जे गार्ड होते त्यांच्याकडे रायफल दिली होती, सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी, त्यांना प्रोटेक्ट करायला. त्यांनी काय केलं? तर त्यामुळे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करणं हे आपल्या हातात आहे. हा त्यातला पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की या टेक्नॉलॉजी आल्यामुळे जॉब जाणार. आता रोबोट झालं की मशीन विल डू द मॅन जॉब ना. तर त्यावेळी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इट इज नॉट मॅन वर्सेस मशीन, इट इज मॅन अँड मशीन. परत मी आईकडे येतो, परत मी अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्डकडे येतो. त्यातलं एक अवॉर्ड 2019मध्ये जेव्हा गांधींची 150 वर्ष हे होती, त्यावेळी मी त्यासाठी आणखी 1 लाखाचं आणखी एक अवॉर्ड दिलं होतं. ते कशाला गेलं? मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स, जे गटारं साफ करतात खाली याच्यात जाऊन. तर त्यातनं तुम्ही पाहिलं असेल, तरुण मुलं 20, 21, 23, 22, 30 जातात. का? कारण आतमध्ये केरळमधल्या अंडर ग्रॅज्युएट क्लासमधले इंजिनिअरिंगमधल्या मुलांनी रोबॉट्स तयार केले. ते म्हणाले मॅन होल ही कल्पना चुकीची आहे. मॅन इन द होल, वाय मॅन इन द होल, मशीन इन द होल. आणि त्यांनी रोबॉट तो साफ करणारा केला. मग आता प्रश्न येतो की अरे जर रोबॉट त्याचा जागा घेत असेल, मग त्या बिचाऱ्याने काय करावं? तर त्यांनी काय केलं? हा रोबॉट कसा ऑपरेट करायचा हे त्या स्कॅव्हेंजरला शिकवलं. आता याचा परिणाम बघा. जर तो जो मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहे त्याच्या मुलाला किंवा मुलीला प्रश्न विचारला, अरे तुझे वडील काय करतात? त्यांनी मान खाली घालून तो मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहे म्हटलं असतं. आता ते काय म्हणतील? मान उंच करून रोबो ऑपरेटर आहे म्हणतील. हा भाग आहे त्यात. तर हा जो बॅलन्स आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि एक लक्षात ठेवा की आता करंट जॉब जातील. आता तुम्ही बघा ना, मला समजा तुम्हाला चेक द्यायचा होता, मी काय केलं असतं? चेक लिहिला असता, मग तो बँकेत गेला असता, मग 3 दिवस 3 क्लर्क्सनी ते बघितलं असतं, मग आणि तुम्हाला 5 दिवसांनी हे झालं असतं.
आता तुमचा मोबाईल आणि माझा मोबाईल हे मधले जॉब गेले सगळे. हो जाणारच ते. पण जेव्हा जॉब जातात तेव्हा नवीन जॉब तयार होतात. तर मला आठवतं की जेव्हा जावडेकर साहेब एज्युकेशन मिनिस्टर होते, आमच्या घरी आले होते चहाला, तर त्यावेळी त्यांना मी 47 नवीन जॉब काय होणार आहेत ते दिले होते. आता ड्रोन येतं आहे, मग ड्रोन डिझाईन करा, ड्रोन मॅन्युफॅक्चर करा, ड्रोनसाठी सॉफ्टवेअर करा, हे नवीन जॉब झाले. तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता जुने जॉब जाऊन नवीन जॉब येणार आहेत. आणि म्हणून मला हा फार महत्त्वाचा भाग आहे मी आता NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे कसं करायचं, पुढे न्यायचं, ह्याच्यासाठी कमिटी केली होती माझ्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. तो रिपोर्ट त्याने ॲक्सेप्ट पण केला सगळा. आणि त्यामध्ये आम्ही हा मुख्य भाग मांडला आहे की जॉब्स ऑफ द फ्युचर, नॉट जॉब्स ऑफ द करंट. कारण ती मुलं पास होईपर्यंत, म्हणजे एका एक्सपर्टने म्हटलं आहे की 2/3 मुलं जी आता सिनियर क्लासेसमध्ये आहेत, दे विल एंड अप इन जॉब्स विच डोंट एक्झिस्ट टुडे. तुम्ही जॉबसाठी शिकवता ना, तुम्हाला जॉबच माहिती नाही पुढे काय येणार, मग तुम्ही काय शिकवता. आणि म्हणून काही परमनंट स्किल्स ज्याला आपण डिलिंग विथ कॉम्प्लेक्सिटी, कारण हे हुका वर्ड आहे, व्होलटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स, ॲम्बिग्युअस, क्रिएटिव्हिटी, इमोशनल इंटेलिजन्स, कोवर्किंग वगैरे, अशी ही कोर स्किल्स आहेत, ही शिकवणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे सतत जात जाणार. तर हा बॅलन्स आम्ही आमच्या त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अशी अत्यंत प्रोग्रेसिव्ह पॉलिसी आम्ही त्यामध्ये केलेली आहे. तर हा बॅलन्स करायला पाहिजे. लुक इन टू द फ्युचर, डिझाईन फॉर द फ्युचर. कारण जसं म्हटलं आहे कोणीतरी, आय ओनली थिंक ऑफ द फ्युचर बिकॉज दॅट इज वेअर आय एम गोइंग टू स्पेंड द रेस्ट ऑफ माय लाईफ. आपण परत 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 त्या जुन्या ह्याचं काढतो. ते का काढतो मला अजून कल्पना. एनिवे तो विषय बदलूया. तुम्ही बॅलन्स बद्दल बोललात, मला तुम्हाला एका इम्बॅलन्स बद्दल विचारायचं आहे. स्पेस रिसर्च असेल, सायन्स रिसर्च असेल, भारत पाश्चात्य देशांशी बऱ्याच अंशी स्पर्धा करतो. काही ठिकाणी तर तो पुढेही आहे. त्याची अनेक उदाहरणं तुम्ही दिलीत. भारताची 50% जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ती शेती हवामानावर अवलंबून आहे. आणि या सगळ्या लोकसंख्येशी अवलंबून असलेले, निगडीत असलेले शिक्षण आणि आरोग्य हे महत्त्वाचे. या सगळ्या विषयांमध्ये रिसर्चमध्ये भारत का कमी पडतोय? तो इम्बॅलन्स आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि तो जर असेल तर काय करायला हवं? नाही, त्याच्यामध्ये माझ्या मते सायंटिस्ट आर नॉट फेलिंग, एक्झिक्युशन इज फेलिंग. आता मला परवा कुणीतरी, अरे ही मलेरियाने इतकी लोक जात आहेत, तुम्ही काय केलं? मी त्यांना म्हटलं आम्ही इमाल केलं, जे आज 48 देशात जात आहे, जे मलेरियावर काम करतं. आम्ही आमचं काम केलं. पण सांडपाणी साचतं हे शास्त्रज्ञाचं काम नव्हे. तुमच्या लक्षात आलं ना मला काय म्हणायचं आहे? मुद्दा असा आहे, सायंटिफिक सोल्युशन्स आहेत, ती एक्झिक्यूट कशी करायची, ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये कशी करायची, गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, एक्झिक्युशन, ह्याच्यामध्ये आपण कमी पडतो. इतर ह्याच्यात नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. याच्या तुलनेत कमीच राहिले. हो ना, त्याच्यामध्ये काय आहे की आपण जरी काही केलं ते सोसायटीला ॲक्सेप्ट करणं फार महत्त्वाचं असतं ना, कळलं का? आणि त्यामुळे म्हणून मी ज्ञानाधिष्ठित समाज, माझं जागतिक मराठी परिषदेमध्ये 1998 माझं जे भाषण झालं होतं ते ज्ञानाधिष्ठित समाज. अहो ते ज्ञान नसल्यामुळे हा हे होतो ना, कळलं का? मी आणि त्यावेळी पण म्हटलं होतं की ज्ञानेश्वरांपासून विज्ञानेश्वरांकडे कसं जायचं हा आपला त्यावेळचा प्रश्न आहे. कारण जर आपल्याला समजत असलं, कळलं की नाही, तर मग आपण
केवळ कृती करत नाही, पण एक उभे राहू शकतो आपण आणि म्हणतो हे चुकीचं आहे आणि हे होता कामा नये. जर ते माहितीच नसेल आणि जर सोशल मीडिया तुमचं जर हे करत असेल आणि तुम्हाला ते पटत असेल, कारण तुम्हाला विचारक्षमता आहे ना, ज्ञान शिक्षण काय द्यायला, शिक्षणाचं महत्त्व काय, विचारक्षमता, स्वतः इंडिपेंडंट सॉर्ट ऑफ थिंकिंग, दॅट इज द प्रॉब्लेम. हा इज अ सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन प्रॉब्लेम. आणि सोसायटीचं ट्रान्सफॉर्मेशन हे म्हणजे स्कूटर फिरवण्यासारखं नाही आहे, एक जहाज फिरवण्यासारखं आहे. त्याला वेळ लागतो आणि त्याला तसं हे पण लागतं, म्हणजे नेतृत्व पण लागतं याच्यासाठी. येस, वी हॅव इट ॲक्च्युली. वी हॅव टू गिव्ह देम अपॉर्च्युनिटीज ना. अशा यंग लीडर्स आहेत, तसं नाही असं नाही आहे, लक्षात आलं की नाही. त्यांना पण अपॉर्च्युनिटी, मी मगाशी जे अपॉर्च्युनिटी म्हणालो एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, तसं इथे सुद्धा मला लिडरशिप सगळीकडे दिसते. मी आत्ता IIT बॉम्बेमधनं आलो, मुन्याश रिसर्च अकॅडमीचा मी अध्यक्ष आहे. आत्ताच आमची मीटिंग झाली. हो, काय अमेझिंग थिंकिंग अबाउट कार्बन कॅप्चर आणि वगैरे हे म्हणतो. अमेझिंग लिडरशिप आहे आपल्याकडे. संध्या, हे फार महत्त्वाचं आहे. सर शेवटचं डेमोक्रेटायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटी, That's a good concept actually. इजंट इट? Yes. डेमोक्रेटायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे राईट एज्युकेशन झालं, राईट टू एज्युकेशन झालं, त्याच्यानंतर राईट एज्युकेशन पाहिजे, राईट वे ऑफ एज्युकेशन पाहिजे. आता राईट एज्युकेशनमध्ये डिजिटल राईट टू एज्युकेशन पाहिजे, कारण मुलं आत्महत्या करतात जर त्यांना हे मिळालं नाही. मला इतकं वाईट वाटलं, 12 वर्षाचं मूल, 15 वर्षाचं मूल आत्महत्या करतं म्हणजे त्याने कसं हे केलं. मला त्या रात्री मी झोपलो नाही. साताऱ्यातली एक मुलगी अशी गेली तेव्हा. म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पॉलिसीमध्ये आमचा 8वा जो चॅप्टर आहे तो डिजिटल ॲक्सेसवर आहे. कळलं का? त्याच्यामध्ये म्हणजे रोटी कपडा मकान, इंटरनेट ॲक्सेस, आणि गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलेलं आहे. कळलं की नाही? आधीच्या गव्हर्नमेंटने. आय एम शुअर दिस गव्हर्नमेंट विल टेक इट फॉरवर्ड, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपला प्रश्न, शेवटचा प्रश्न, एकतर म्हणजे तुमचा सगळा प्रवास जो आहे तो म्हणजे फारच प्रेरणादायी आणि सगळ्यांनाच खूप इन्स्पिरेशनल असा आहे. पण तुम्हाला मागं वळून बघताना असं काही वाटतं का की हे करायचं राहून गेलं, अशी कुठल्या गोष्टीची खंत आहे का? हा एक. आणि दुसराच त्याचा, तुमचं वय म्हणजे एका वयाच्या टप्प्यावर जेव्हा तुम्ही डायरेक्टर होता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन्स घेता, तेव्हा वैयक्तिक तुमचं जे कोर आहे रिसर्चचं, तर ते बाजूला सरकतं. तर त्या बाबतीत त्या म्हणजे दृष्टीनं तुमचं कसं झालं? तुमचं ते चालू राहिलं, तुमचं ते थांबलं, त्याच्याबद्दल? नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण NCLचा मी डायरेक्टर झालो आणि त्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ CSIR झालो. या मोठ्या जबाबदारी होत्या. तेवढंच नव्हे तर मी प्रेसिडेंट ग्लोबल रिसर्च अलायन्सचा झालो. CSIRच्या 40 लॅबॉरेटरी, पण CSIR ऑस्ट्रेलिया, CSIR साऊथ आफ्रिका, फ्रान्कफर्ट गॅझेट ऑफ जर्मनी, VTT फिनलंड, DTI डेन्मार्क, TNO नेदरलँड, बेटेल US, असा 60,000चा अशा अनेक हे केलेलं आहे. पण त्याच्यात मी एक पाहिलं आहे, वेळ निर्माण करता यायला पाहिजे. आपण म्हणाल वेळ कसा निर्माण करा. मी रोज सकाळी आणि संध्याकाळी चालतो. ते रोजच होत नाही, आता उदाहरणार्थ आज करता नाही आलं मला, पण चालताना मी ऐकतो. उदाहरणार्थ रोज मी 2 लेक्चर्स नवीन ऐकतो. टेक्नॉलॉजी आहे तर लर्निंग वाईल वॉकिंग कमी पडत नाही मी. जेव्हा मी डायरेक्टर जनरल CSIRचा होतो तेव्हा मी ह्याच्यात होतो, दिल्लीमध्ये होतो. विकेंडला इथे येत असे, शुक्रवारी रात्री यायचो, रविवारी रात्री परत. 2 दिवस मी लॅबॉरेटरीमध्ये असायचो. आणि जर तुम्ही माझा रेकॉर्ड बघितलात पब्लिकेशनचा, आय वॉज ॲट माय बेस्ट वेन आय वॉज डायरेक्टर जनरल ऑफ CSIR. कारण त्यावेळी एक जबाबदारी येते, कारण वेळ हा असा उधळता येत नाही. प्रत्येक क्षण तो कसा वापरायचा, फोकस. कळलं की आमच्या जसं भावे सरांनी सांगितलं होतं तो प्रयोग आता सगळ्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांनी ते भौरगोल भिंग घेतलं आणि त्याचं हे कसं ज्याला फोकल लेंथ म्हणतो आपण, ती कशी काढायची, तो एक पीस ऑफ पेपर घेऊन ते वर खाली केलं होतं त्यांनी. आणि तो प्रकाशबिंदू आला तेव्हा म्हणाले ही फोकल लेंथ आहे. कळलं? आणि मग तो धरला आणि मग तो पेपर जळल्यावर ते माझ्याकडे वळले आणि म्हणाले अशा प्रकारे ह्या जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू काही करू शकतो. तो दॅट वॉज वॉ मोमेंट इन माय लाईफ. तर म्हटलं 2 गोष्टी झाल्या. एक, अरे सायन्स इज सो पॉवरफुल, विज्ञानाची एवढी ताकद आहे, मी वैज्ञानिक होणार. त्याचवेळी मी ठरवलं. आणि त्याचवेळी फोकस अँड यू कॅन अचीव एनिथिंग. तर त्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन करायची प्रचंड शक्ती आहे, तुम्हाला मी सांगतो. प्रचंड शक्ती आहे. म्हणजे मी
आय कॅन जस्ट फॉरगेट अबाउट एव्हरीथिंग. म्हणजे आयुष्यातल्या काही ट्रॅजेडी जरी झालेल्या असल्या तरी मी बसून त्या ठिकाणी लक्ष ठेवू शकतो. आणि थोडीशी मला आजच्या मुलांबद्दल हीच खंत आहे. त्यांचं अटेन्शन स्पॅन 15 सेकंद आहे. ते एक तर असं असं करत असतात किंवा असं असं करत असतात. आणि त्यामुळे हे परत आणणं, फोकस करणं हे होत आहे. तर त्याच्यामुळे काय माहिती आहे का, देवाने आपल्याला भरपूर वेळ दिलेला आहे, आपण तो वेळाचा वापर करत नाही. कळलं की नाही. आणि दॅट इज इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ. तो आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. पण हे सगळं करताना काही राहून गेलं असं वाटतं? अहो, बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आहेत. मला काय मी आता जर मला पोट वगैरे आलं, मी जरा हे झालं, पण आधी मी हडकुळा होतो अत्यंत. त्यामुळे मला क्रिकेटची फार आवड. क्रिकेट खेळता येत नसे कारण ते हे नव्हतं, एवढा अशक्त होतं की काय विचारू नका. म्हणजे मला अजून आठवतं, मला दोराब टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप दिली. ती 60 रुपयाची होती, पण ते मालेगावाला म्हणून होते, ते मला वेगळे पैसे द्यायचे. डिकरा बटर खा म्हणजे तू मोठा होशील. तर त्यामुळे असं काही करू शकलो नाही. मग भाग कसा घ्यायचा? मग मी आमच्या टीमचा स्कोरर असेल, निदान स्कोअर पण कंट्रीब्यूट करायचं. तर झाडावर चढणं, पोहणं किंवा हे वगैरे असलं काही जे जिथे शारीरिक हे आहे ते झालं नाही. पण ती एक खंत राहून गेली. दुसरं म्हणजे मला वाचायची प्रचंड आवड आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड. म्हणजे मला अजून आठवतं की लहानपणी पुस्तकं विकत घ्यायची ताकद नव्हती. आपले कोठावळे, त्यांचं प्रार्थना समाजला आपल्याला कल्पना आहे ना त्यांचं हे होतं. तर तिकडे मी जाऊन त्यांना हे करत असे, मला पुस्तक द्या, मी बाजूला बसतो आणि त्या फुटपाथवर बसून मी ती वाचत असे. आणि काही वाचत असे, म्हणजे रहस्यकथा वाचत असे मी. धनंजय, छोटू वगैरे वगैरे आणि मला अजून आठवतं, मी बाबूराव अर्नाळकरांकडे त्याची स्वाक्षरी घ्यायला गेलो होतो. अरे तू रहस्यकथा असं, हो, अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्या त्यांनी मला हे दिलं होतं. मला वाचायला वेळ मिळत नाही. इतकं वाचण्यासारखं आहे. कारण म्हणजे समाजाकडनं सगळीकडनं मागणी येते. कळलं की नाही. परवा पोलिसांकडे त्यांनी त्यांचं काहीतरी झालं होतं, कोणाचं 100 वर्ष. म्हणजे माझं ही एक थोडी खंत आहे मला. आता तुम्हाला मी सांगतो, त्या दिवशी सकाळी टाटा ॲफर्मेटिव्ह ॲक्शनचा मी 11.5 वर्ष प्रोग्राम आहे, म्हणजे शेड्यूलसाठी हे करतात ते, त्यांचा प्रोग्राम होता. रात्री मग पार्ले टिळक महाविद्यालयाचे 100 वर्ष होते, तर मी ते मुख्य होते, ते झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल बजाज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरचं इनॉग्रेशन, आणि संध्याकाळी मग ते इंडियन इंडस्ट्रीचं एंटरप्राईजचं इनॉग्रेशन. अशी 24 तास, कालचे 24 तास, आधीचे 24 तास असं होतं. आणि त्यामुळे मला वाचायला वेळ मिळत नाही, हे दुसरं. आणि एक म्हणजे मला संगीताची फार आवड आहे, म्हणजे ऐकायची अशी वगैरे. महेश काळे म्हणा, हे म्हणा, त्याचं एक तर मला वाटतं माझा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, मी त्याला सांगत असतो नेहमी. कळलं का. तर ते मला फार आवडतं आणि ते ऐकता ऐकता झोपायला आवडतं. पण हल्ली एवढा कामाचं हे झालं की तो सुद्धा आनंद सगळं मिळतं. अशा बऱ्याच, म्हणजे मी लिस्ट करतो त्यासाठी. थोडक्यात आयुष्यात कधी थकू नका, म्हणजे हार तर मानूच नका, पण थकूही नका असं तुम्ही सांगता. सर, आत्ता पण या वयात तुमची ज्ञान घेण्याची आणि ज्ञान देण्याची जी वृत्ती आहे ती अद्भुत आहे. म्हणजे तुम्ही खरंच आमचं आयुष्य समृद्ध केल्यात, आधी केलेल्या कामानं सुद्धा आणि आत्ता दिलेल्या विचारांनी सुद्धा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. खूप आभार कट्ट्यावर आल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल. मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. धन्यवाद. आपण मोठे आहात सर, त्यामुळे अर्थातच हा मान तुमचा आहे की कट्टा अजून मोठा होतो आपल्यासारख्या व्यक्ती इथे येऊन गेल्यात की. धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.